नमस्कार मंडळी. आज मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे एक हेल्मेट होल्डर. तर आपण त्याच्यावर शूटिंग आत्ता टेस्टिंग करतो आहे. म्हणलं चला तर एक राईड मारून येऊया. अँगल चांगला आहे, व्यवस्थित दिसतं आहे याच्यामध्ये. आपण काय करू, आता एक गोल राऊंड मारून येऊया. ही आहे आमच्या अवधूत चिंतन कॉलनी. आता आपण इथनं पुढं चाललो आहे ते आपण समता पार्कमधून एक गोल राऊंड तसंच टर्न मारून येऊ. हा आहे माझा रोजचा रोड असायचा पहिला. मी इथं खेळायला यायचो. इथं एक ही बाग आहे, इथं गणराया बाग. इथं मी डेली खेळायला यायचो, रोज खेळायचो. लहानपणीची आठवण आहे ही. हे जे पुढचं दिसतं आहे ते आहे ते शिंदे काकांचं घर आहे, ह्या कोपऱ्यात आहे ते. चला तर आता आपण इथनं एक टर्न मारून आता जाऊया वर. आता हा रोड जातोय तो आता समता पार्ककडे जातोय. हे पुढचं जे घर आहे ते लावंड काकांचं घर आहे. बागेला पण आता जाळी लावलेली आहे, पहिली जाळी पण नव्हती, मोकळं असायचं सगळं. आम्ही इथे क्रिकेट वगैरे खेळायचो, मजा यायची जास्त. हो, हे पुढचं पण घरं वगैरे सगळी नवीन झालेली आहेत. फक्त रस्ते तेवढे राहिलेले आहेत. इकडून आपण जाऊया. हे लागलं आता आपल्याला समता पार्क. तर आता बघू शकताय आपण इथं फोटो डोंगर बघा, तो व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर व्ह्यू आहे तिथला. आता तरी धुकं आहे जरा थोडंसं वातावरणात. हिचे दिवस असल्यामुळे हे जरा थोडंसं व्यवस्थित दिसणार नाही, पण तरी पण दाखवतो. हो का, ही आहे ते इकडं पलीकडं अवधूत चिंतन कॉलनी, आणि ही वरची आहे आता मी ज्याला चाललो आहे ते आहे समता पार्क. पहिले आम्ही सगळे मित्र एकत्र जायचो. हाच रोड असायचा, चालत जायचो इथनं वर त्या डोंगरापर्यंत, वरपर्यंत जायचो. ह्या दोनटोक ह्याला म्हणतात, आम्ही दोनटोक म्हणायचो. तर ह्या दोनटोकच्या वर आम्ही ते पार करून त्याच्या मागचा अजून एक डोंगर चढायचो. त्याला ज्वालामुखीचा डोंगर म्हणतात. अशी म्हणत होती की तिथं ज्वालामुखी स्फोट वगैरे झालेले आहे, मग त्यामुळे त्यांना ज्वालामुखीचा डोंगर असं म्हणतात. मी म्हणतो आहे आता टर्न घेण्यापेक्षा आता जाऊनच येऊया भैरोबाला, काय जवळच आहे. ती आता आवड अशी निर्माण झालेली पहिली की नाही गेल्याशिवाय भागच पडतं आहे तिथं. चला आपण एक राईड आता मारूनच येऊया. म्हणलं एक राऊंड मारून येऊ, पण आता जाऊनच येऊया. हा जो पुढचा बंगला दिसतोय हा शेख सरांचा होता. आम्हाला पहिले 10वीला गणित वगैरे शिकवायचे, मॅथ्सला होते ते सर, खूप चांगले सर होते. इकडून मारू आपण एक टर्न आता. तर चलो, असे एक स्टीप चढाई आहे जरा. काय डेव्हलप जे झालं आहे, सगळं डेव्हलप झालेलं आहे. इथला एरिया वगैरे सगळे डेव्हलप झालेले आहेत. रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे मी शॉर्टकटचा रस्ता वापरला आहे. शॉर्टकट मारून आपण त्याच्या मागच्या बॅक साईडनं जाऊया. ही आहे त्याची मागची साईड. आपण दोन्ही साईडनं जाऊ शकतो, एक त्या पाण्याच्या टाकीच्या इकडून पुढून, आणि ही आहे ती मागची साईड आहे. त्या पायथ्याशी पण बघा बिल्डिंग तयार व्हायला लागल्यात. म्हणजे एवढं डेव्हलप आता व्हायला लागलं आहे सातारा, खूप डेव्हलप व्हायला लागला आहे. पुढून आपण एक टर्न घेऊन जाऊया आता. तर बघू शकता बघा हा डोंगर, तो का ती पाण्याची टाकी आहे, तिथं 2 पाण्याच्या टाकी आहेत. ही आहे ती जुनी पाण्याची टाकी आहे, ती मागची आहे ती नवीन पाण्याची टाकी आहे. आता तुम्ही बघा इथं नाही का, आता हा असा जो पुढं जो रोड चालला आहे तो बघा, आपण येणार होतो ते ह्या खालच्या रोडने येणार होतो, ह्या साईडनं रोड आहे, इकडून आपण येणार होतो आपण, पण मागं आलो आपण. ही बघा ही आहे ती जुनी पाण्याची टाकी. खूप वर्ष झाली या पाण्याच्या टाकीला, ही खूप जुनी टाकी. आता मी तुम्हाला दाखवतो इथनं जी ही नवीन असं बिल्डिंग दिसते इथं, तर ही नवीन पाण्याची टाकी तयार केलेली. रस्ते इथले एवढे असे खराब आहेत की काय गाडी इथनं जाणं जरा थोडं मुश्किल आहे, तरी पण आपण जाऊया. तर बघा ही जी पाण्याची टाकी आहे ही पूर्ण शाहूपुरी एरियाला अख्खी पुरवते पाण्याची टाकी. एवढी मोठी पाण्याची टाकी आहे. ह्यातलं जे फिल्टर आउट होऊन पाणी जे बाहेर येतं ते ह्या इथे कसा तलाव केलेला आहे छोटासा, त्यात ते सोडून देतात पाणी, म्हणजे खराब पाणी जास्त ते. चला तर आता आपण पोचतोयच, थोडंसंच अंतर राहिलेलं आहे आपलं. तर आता आपली गाडी लावून आपण आता इथनं जाऊया वर. आता आपण गाडी इथे लावली पाहिजे, पार्क आता इथं खालीच करूया आपण गाडी, आणि वर जाऊन येऊया आपण. ही आहे भैरोबाची मोठी कमान. तर चला तर आता जाऊया आता. याची आता बॅक साईड वगैरे तुम्हाला सगळी फिरवून, हे बघा साईडचा अँगल असा दिसतो, एकदम एक नंबर दिसतोय. नवसाला पावणारा हा आपला पेडाचा भैरोबा. हे आहे शाहूपुरी वासियांचे श्रद्धास्थान. मी तुम्हाला ह्याचा फुल व्ह्यू दाखवतो, ह्याच्या मागून कसं दिसतं हे मंदिर.
मागच्या साईडचा सगळा एरिया वगैरे तुम्हाला दाखवतो. चला तर आता पाठीमागे आपण मारुतीचं दर्शन घेऊया. मंदिराला कुलूप असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही, तर आपण इथूनच आता दर्शन घेऊया. भैरवाच्या नावानं चांग भलं, चांग भलं बोला, चांग भलं. चला तर आता आपण निघूया.